हॅलो फ्रेंड्स, आज क्षमाच किचनतर्फे आपण आलेलो आहोत. मी सावंतवाडीला आलेली आहे आणि इथे खूप सुंदर मला एक होमस्टे मिळालेला आहे, नरेंद्र सृष्टी. तिथल्या किचनमध्ये मी आलेली आहे आणि या ताईंकडनं आपण आज सोलकढी शिकणार आहे. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगाल प्लीज? शिल्पा भगवान रेडकर. ओके, तुम्ही आज सोलकढी करून दाखवणार आहात आम्हाला, आमच्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी. अतिशय आवडीची डिश आहे सगळ्यांची. तर मला जरा काय काय साहित्य तुम्ही घेतलं ते सांगता का? ओलं खोबरं, साधारण किती असेल हे? ओलं खोबरं एक वाटी, एक नारळाचं, एका नारळाचं एक वाटी, हां, एक वाटी. तीन तीन हिरव्या. आणि या मिरच्या कशा जास्त तिखट नाही अशा ना? नॉर्मल. खूप तिखट अशा डार्क असतात तशा नाही. खूप तिखट नाही अशा या 3 मिरच्या घेतल्यात. लसूण किती घेतलाय? लसूण 5 पाकळ्या, 5 पाकळ्या. मीठ चवीनुसार. आणि आलं आणि आगळ. हे कोकम आगळ आहे. कोकम आगळ. ह्याच्यामध्ये काही नसतं ना, म्हणजे ती गोड किंवा असं काही नाही, काही नाही. प्लेन आहे हे. आणि हा मेन इन्ग्रेडियंट आहे. तर हे आगळ किती घेतले साधारण? आगळ अर्धा वाटी साधारण ना? अर्धा वाटी. आता आम्हाला कसं बनवायचं ते सांगा ना. कृती सांगा आता. हे सगळं हे करायचं, वाटण करायचं. बरं, पण वाटताना कोणत्या क्रमात आपण घालणार आहोत? आधी काय घालायचं मिक्सरला? आधी खोबरं, मिरची, लसूण आणि आलं हे सगळं वाटून घ्यायचं. आधी वाटून घ्यायचं. हे वाटून झाल्यानंतर हे गाळायचं. गाळून झाल्यानंतर त्यानुसार चवीनुसार मीठ, आगळ घालायचं आणि वर शिवरलेली कोथिंबीर. ओके, चालेल. मग आपण करूया कृतीला सुरुवात. तर मिक्सरचं भांडं घेतलंय ताईंनी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिले त्या ओला नारळ घालताय, खोवलेला. आता मिरच्या त्यांनी हातानेच तोडून टाकलेल्या आहेत. साधारणतः त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3 मिरच्या त्यांनी घेतलेल्या आहेत, कमी तिखट असलेल्या. आता लसूण टाकताय आणि आलं. आणि मिक्सरला त्या मीठ टाकत नाही आहेत, मीठ वरनं टाकणार आहे. आता हे सगळं त्या वाटून घेत आहेत. पाणी साधारण किती घालताय? आणि वाटण लागेपर्यंत. ओके. आता म्हणजे फक्त वाटण होईल एवढं, मग नंतर आपण ॲडजस्ट करायचं. ताईंनी वाटण केलेलं आहे, आपण बघू शकतो. असं आहे ते सध्या. बरं, एकदा फिरवणार आहात का तुम्ही? थोडं पाणी घालून झालं ना? साधारणतः ह्या ग्लासनी त्याच्यामध्ये त्यांनी 2 ग्लास पाणी टाकले आत्ता. आणि ते सगळं त्या गाळून घेणार आहेत. सगळं वाटण त्या मिक्सरचं वगैरे काढून व्यवस्थित घेत आहेत आणि मग हे सगळं त्या एकत्र गाळून घेणार आहेत. आता गाळून घेत आहेत ताई ते सगळं. आणि मगाशी त्यांनी 2 ग्लास घातलेलं पाणी, पण त्यांना वाटलं की ती कन्सिस्टन्सी येण्यासाठी त्यांनी अजून 1 ग्लास ॲड केलं. सगळं गाळून घेत आहेत. सगळं गाळून घेतल्यानंतर सगळा चोथा त्या हे करत आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मॅश करून त्यातनं सगळं जे नारळाचं दूध आपण म्हणतो ते सगळं त्या व्यवस्थित काढून घेत आहेत. आणि त्याची खरी ती सुंदर अशी टेस्ट दोन्ही मिळून, म्हणजे आगळ आणि नारळाचं दूध असं कॉम्बिनेशन होऊन जी एक अप्रतिम अशी चव लागते सोलकढीला, ती म्हणजे अक्षरशः अप्रतिम, म्हणजे ह्या शब्दातच सगळं आलं. आणि ही अगदी फ्रेश अशी त्या बनवत आहेत ना, त्याच्यामुळे त्याची मजाच वेगळी असणार आहे. 1 मिनिट आधी हे दाखवा. अशा प्रकारे हे नारळाचं दूध ताईंनी काढून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये त्या आगळ मिक्स करत आहेत. हां, एकदम नाही मिक्स करायचं आहे. त्यांनी घेऊन ठेवलं आहे, पण त्या एकदम तेवढं घालणार नाही आहेत. त्या म्हणजे चवीनुसार किती लागतं कसं ते बघून त्या घालणार. तर त्यांनी घेताना जेवढं घेतं त्यातलं निम्म आत्ता घातलं आहे आणि तसं बाजूला ठेवलेलं आहे. आता त्या बघता आहेत कसं त्यांना हवं आहे त्याच्याप्रमाणे त्या घालतील. मीठ घालून घेतात आत्ता, म्हणजे एक्झॅक्टली कळेल की आपल्याला अजून आगळ घालायचं आहे की नाही. हे प्रॉपरली मिक्स करून घेतलं आहे त्यांनी व्यवस्थित आणि अजून घालत आहेत. अजूनही त्यांनी थोडं शिल्लक ठेवलं आहे, त्यातलं सुद्धा त्यांनी निम्मच घातले उरलेलं याच्यातलं. एकदम घातलं की मे बी चव बिघडू शकते, म्हणून त्या अंदाज घेत घालत आहेत. तयार आहे आपली सोलकढी. आगळ घालण्याच्या प्रमाणामध्ये त्यांनी ह्या वाटीने आधी अर्धा वाटी आगळ घेतलं होतं. त्यातलं साधारणतः 1 टेबलस्पून एवढं ठेवून बाकी सगळं त्यांनी मिक्स केलं आणि आपली छान अशी सोलकढी इथे तयार झाली. आता वरनं फक्त त्यात कोथिंबीर घालायची आहे.
आणि सुंदर असा तो कलर आणि त्याच्यावरती मस्त कोथिंबीर आणि ती ऑथेंटिक अशी आपली ही सोलकढी तयार आहे. मस्त ताईंनी सोलकढी आपली छान सर्व केलेली आहे एका मस्त ट्रान्सपरंट ग्लासमध्ये. इतकी टेम्पटिंग दिसते आहे ती. आणि आपण ताईंना त्याच्याबद्दल खूप थँक्स सांगूयात. थँक्यू सो मच ताई, तुम्ही एवढी सुंदर सोलकढी आमच्या सगळ्या व्ह्यूअर्सतर्फे तुमचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच.